रावेर तालुक्यातील निघोरा येथील प्रसिद्ध डॉक्टर सुधाकर चौधरी यांना ह्युमन सॅम्युअल ह्युमन गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये एक डॉक्टर साहेबांचा एक नावलौकिक आहे, इथे प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे प्रोफेसर आपले T24 नॅशनल न्यूज आणि या चॅनलमध्ये आपला हार्दिक अभिनंदन। डॉक्टर साहेब, माझा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्याला एक चांगल्या पद्धतीने सॅम्युअल ह्युमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे, म्हणजे पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि नुकतंच त्याचं वितरण होणार आहे। तर आपल्याला हा जो पुरस्कार जाहीर झालेला आहे या पुरस्काराच्या संदर्भामध्ये मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की या पुरस्काराच्या निवडीच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकाल? आमची रावेर तालुका जनरल प्रॅक्टिसर संघटना कार्यरत आहे। या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 35 वर्षापासून संघटनेचं कार्य करतो आहे। या संघटनेमध्ये आम्ही गोरगरिबांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो। वेगवेगळ्या चळवळीमध्ये उपोषणामध्ये आम्ही शासनाकडे त्याची मागणी करतो। आमच्या बऱ्याचशा मागण्यांना यश पण आलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी की आमची रावेर तालुका औद्योगिक संघटना जी आहे त्यांचा आम्ही दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये एक फॅमिली गेट टुगेदर आम्ही आयोजित करतो। यामध्ये आम्ही सहभोजनाचा कार्यक्रम असतो। त्यानंतर आमचे जे पाल्य आहेत त्यांनी विविध क्षेत्रामध्ये जे यश मिळवलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना आम्ही त्यांचा गुणगौरव करतो, गुणगौरव करतो। हा उपक्रम आमचा जवळजवळ 30-35 वर्षापासून सातत्याने सुरू आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की आता आम्ही 2 वर्षापूर्वीचा विचार केला की आपण बऱ्याच वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे, तर आपल्या काही लोकांची त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये बऱ्याचशा जनतेची सेवा केलेली आहे, त्यांना त्याच्या सेवेचा एक कुठेतरी त्यांना मूल्य व्हावं म्हणून आम्ही डॉक्टर सॅम्युअल ह्युमन सेवा पुरस्कार म्हणून आम्ही जाहीर केलेला आहे। हे दुसरं वर्ष आहे। तर यातून जे लोक समाजाची सेवा करतात, वैद्यकीय सेवा करतात, दुर्गम भागात जाऊन लोकांना योग्य सेवा देतात, रात्री कुठेही टायमाला उपयुक्त सेवा देतात, अशा दीर्घकाळ वैद्यकीय प्रॅक्टिस करणारे जे लोक आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात यावा। त्याचबरोबर त्यांचं सामाजिक कार्य काय काय आहे याचा पण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे विचार करून त्यांची निवड केली। म्हणजे आपल्या विविध उपक्रमांची चाचपणी करून उपक्रम वगैरे राबवलेले आहेत त्याचा सर्वांगीण विचार करून आपल्याला हा पुरस्कार जाहीर झाला असं म्हणायला काय हरकत नाही। तर आपल्याला हा जो डॉक्टर साहेब आपल्याला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। वैद्यकीय क्षेत्रातील एका चांगल्या प्रकारचा हा प्रसिद्धी लोकांना पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे। तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं तुमच्यामध्ये जे काय राहणार आहे डॉक्टर साहेब काय सांगा? या पुरस्काराच्या माध्यमातून आता म्हणजे खूप जबाबदारी ही वाटलेली आहे की आपण समाजासाठी काही करायला पाहिजे, समाजाचं देणं आहे याची जाणीव या पुरस्कारातून आम्हाला अजून थोडीशी प्रखर झालेली आहे की आपण समाजाची अजून काहीतरी उपक्रम राबवायला पाहिजे आणि माझ्या सातत्याने उपक्रम राबवणे चालू असतात आणि अशा उपक्रमाच्या माध्यमातून आपण अजूनही याच्यापुढे चांगले उपक्रम समाजासाठी राबवावे। डॉक्टर साहेब, आपल्याला एक चांगल्या प्रकारचा पुरस्कार मिळालेला आहे आणि आपलं निघोरा या गावामध्येच म्हणजे त्या आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये आपलं एक नावलौकिक आहे। आपण गोरगरिबांची सेवा अविरतपणे सेवा करत आहात आणि आपल्याला गेली 40 वर्ष आपण चांगल्या प्रकारे सेवा बजावतात आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये आपण संदेश काय देऊ समाज जीवन जगत असताना प्रत्येक माणसाने आपलं कुटुंब, आपली नोकरी हे आपण प्रत्येकच जगत असतो, पण त्या परिवाराच्या बाहेर जाऊन आपण काय करतो समाजासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचं जीवन जर आनंदी ठेवायचं असेल, तुम्हाला एक यशस्वी जीवन जर जगायचं असेल तर मी समाजाचा आहे आणि समाजात माझ्यासाठी आहे ही भावना मनात ठेवून आपण समाजाच्या ज्या समस्या असतील, समाजासाठी जी सेवा करायची ती आपण प्रत्येकाने काही प्रमाणात का होईना केली पाहिजे। त्याच्यामुळे तुम्हालाही आनंद मिळतो, समाजाचेही काम होतात आणि समाजालाही त्याचा एक तुमच्याबद्दलचा आदर निर्माण होतो आणि समाजाचे
आपल्यातून काहीतरी देणं आहोत त्याची भावना आपल्या मनामध्ये जागृत होते. ते आपण करायला पाहिजे. त्याच्यामुळे यशस्वी जीवन झाल्याचा आपल्याला एक आनंद मिळतो. डॉक्टर साहेबांनी आणि या ठिकाणी प्रकर्षण नमूद केलं आहे की आपण हे जीवन जगत असताना आपण आपलं समाजाचं काही देणं असतं आणि आपण एक चांगल्या प्रकारे आपले आर्थिक समाधान गोरगरीब जनतेला कसं लाभेल यासाठी आपण कार्यरत असायला पाहिजे आणि त्याचं कुठे ना कुठे आपल्याला काहीतरी त्याचा फलित मिळतंच असं त्यांनी या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेलं आहे. त्यानंतर बाजूला एक महत्त्वाचा प्रश्न असा की आपल्याला चांगल्या प्रकारे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि आपले एक नामवंत आपण डॉक्टर आहेत त्यामध्ये आपलं नाव आहे. तर या पुरस्काराच्या श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता काय सांगा? हा जो पुरस्कार आहे खरं म्हणजे मी 25 वर्ष संघटनेचा सचिव म्हणून काम केलेलं आहे, यशस्वीरित्या काम केलेलं आहे. हा एक भाग. दुसरा भाग मी ज्या माझी कर्मभूमी जे निंबुरा आहे ते निंबुरा गावातील सहकार्यांवरची गिरधर सखाराम बंगारे यांची प्रेरणा मला प्रत्येक सामाजिक उपक्रमामध्ये सहाय्यभूत होती, प्रेरणादायी होती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मला बालपणापासून माझा जन्म फिरोद्याचा आहे आणि माझं शिक्षण सर्व फिरोद्याला झालेलं आहे. मला फिरोद्याच्या मागचा जो संस्कार आहे तो माझ्यामध्ये पूर्णपणे घुसलेला आहे. आणि लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांची जी कर्मभूमी जी आहे फिरोदा या संस्कारांच्या छत्रीमध्ये आम्ही वाढलेलो असल्यामुळे आम्हाला हे बालपणापासूनच समाजसेवेचं हे मिळालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही सातत्याने करत आलो आहे. हे श्रेय जे आहे हे लोकसेवक मधुकर चौधरी व प्रधानमंत्री गिरधर बंगारे यांचे व त्यांच्या सहकार्याचे आहे. सेवा देत राहतात आणि त्यांना एक पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्या पुरस्कारातर्फे त्या पुरस्काराच्या माध्यमातून आपण